सांगलीतील चिंतामणी नगर भागामध्ये रेल्वे पूल काही महिन्यापूर्वीच बांधण्यात आला असून 1 वर्ष झाले नसतानाही या पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेत। यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला। या खड्ड्याचा अंदाज न आल्याने आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने अंधार असल्यामुळे अनेक वेळा अपघातही झालेत। याला पूर्णपणे राज्य शासन, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनोज भिसे आणि नागरिकांनी केला आहे। सदर पुलाचे काम टक्केवारीतून दिले गेले असल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता शून्य असून हा केवळ निष्काळजीपणा नाही तर जनतेच्या जीवाशी केलेला विश्वासघात आहे। त्यामुळे या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे। दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई, PWD व रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। संपूर्ण खर्च आणि कामाच्या गुणवत्तेची तात्काळ चौकशी करा। रस्त्याची दुरुस्ती व लाईटची तात्काळ योजना करावी अशी मागणी लोकहित मंचकडून करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे। दरम्यान येत्या 8 दिवसात ही कामे पूर्ण न झाल्यास सांगलीकर जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे। यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राजेश शिर्टीकर, दिलीप मगदूम, सुनील भोसले, जयवंत पाटील, अबूबकर, तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते। म्हणजे सांगलीच्या वतीनं आम्ही चिंतामणीनगरच्या ब्रिजवर आले, रेल्वे ब्रिजवर आले की ते निकृष्ट दर्जाचं काम इतर स्ट्रीट लाईट येत नाही। आज आम्ही लोकहितच्या वतीनं प्रतिकात्मक आम्ही मेणबत्त्या लावून आज आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा, PWD अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा आम्ही लोकहित मंचामध्ये जाहीर निषेध केला आहे। तिथे एवढे खड्डे पडले ते जाणाऱ्या नागरिकांना त्रास होते। अपघात जर झाला तर याला जावं तर कोणाने या रोडला पूर्ण स्ट्रीट लाईट नाही आणि या रोडचं काम आहे, कलर पण काम केलं नाही, त्याचं उद्घाटन पण आजपर्यंत झालं नाही। आमचा त्यांच्यावर आरोप आहे की बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत आणि रेल्वेचे जे अधिकारी आहेत, ठेकेदार आहेत, त्यांची सखोल चौकशी झाली होती। आम्ही शासनाकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही करतो की या रोडची तातडीनं चौकशी झाली पाहिजे। किती निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम झालं आहे आणि शिवेंद्रराजे भोसले साहेबांना पण आम्ही, जे बांधकाम मंत्री आहेत, त्यांना पण आम्ही मेल करणार आहे की या रस्त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी आम्ही लोकहित मंचावरून मागणी करतो।